ही काय पद्धत झाली? नवीन आलेल्या शिक्षकाचे स्वागत करायची लाज बीज काय आहे की नाही तुम्हाला? मुंग्या असलेला हार घालताय तुम्ही? सर सर ठीक आहे, एवढं काही नाही. त्यानं मुंग्या असलेला हार घातलाय त्याच्याकडे आपण नको लक्ष देऊया. त्यापेक्षा ते पहिली मॅच जिंकतील की नाही कबड्डीची, तेव्हा जो हार मिळेल आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. आजपासूनच मी सेशन सुरू करतो. बर, चला ग्राउंडवर जा. 5 मिनिटात येतात मॅडम. मला वाटलंच होतं नक्कीच काहीतरी घोळ असणार. सारखं सारखं माझ्या मनात येऊन जात होतं. आता या FIRच्या रिपोर्टमध्ये जे काही लिहिलंय त्यावरून सापडलेल्या बाईचं वय आणि बाकी सगळी माहिती गौरीशी काहीच जुळत नाहीये. याचा अर्थ ती बॉडी गौरीची नव्हतीच. म्हणजे गौरीची बॉडी दुसरीकडेच कुठेतरी असणार. तर पाण्यातनं वाहून आलेली ती बाई वेगळीच होती. गौरीची बॉडी कुठे गेली? ती का नाही सापडली? नाही कामिनी, तुझं काहीतरी चुकतंय कामिनी. आणि या कमळीने इतक्या सहज कसं काय मान्य केलं की तिची आई गेली? इतक्या सहज काहीच कळत नाहीये. नेमकं तिकडे काय घडलं असेल? नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं असणार. मला जाणून घ्यायलाच हवंय ते. आई, अगं इतकी का घाबरलीस तू? ओकेस? काही नाही, असं सहज तू अचानक आलीस ना. अच्छा, सहज. अजूनही त्या गोष्टीचा विचार करतेस ना? तुझ्या माणसाने तुला इन्फॉर्मेशन दिलीच नसणार, राईट? असं नाहीये. त्याने मला FIRची कॉपी तर ह्याच्यावर पाठवली, पण त्याच्यातली माहिती आणि प्रत्यक्ष ती त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. अगं आई, मी आता सुद्धा तुला तेच सांगते, हे सगळं करायची काय गरज आहे? सोडून दे ना. नाही, आता मला कमळीला शोधावंच लागेल. तिच्यासोबत कुणीतरी बाई होती असं म्हणत होते ना. आता ती कोण आहे हे बघावंच लागेल. एक मिनिट, फार महत्वाचं काम आहे. अगं आई, आता कुठे काय चाललंय? आता कुठे गेली असेल ही? शी.